किती छान कलर आलेला आहे, लाल चुटचुटीत आणि अशी चटपटीत झालेली होती ना चटणी. आणि ही नेहमीसारखी कांदा टोमॅटोची चटणी नाही बरं का, तर यामध्ये आपण कैरी पण टाकलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल आणि तुम्हीही या पद्धतीने बनवून बघाल. तर अतिशय साधी सोबी, नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी आहे. बघा, दिसायलाही छान झालेली आहे ना. आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. छान तव्यामध्येच करणार आहे मी चटणी, कारण थोडीच बनवायची आहे. तेल मात्र आपल्याला जास्त घ्यायचं आहे, कारण चटपटीत आणि स्पायसी आणि दिसायलाही छान दिसली पाहिजे चटणी. 2 पळ्या साधारणतः तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये छान जिरी मोहरी तडतड करून घ्यायची आहे. कांदा टोमॅटो अगोदरच कट करून घेतलेला आहे. कांद्यामध्ये थोडासा मी कुटलेला लसूण पण टाकलेला आहे. त्यामुळे काय होते, चटणीला छान टेस्ट येते. आणि हा कांदा आता सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यामुळे चटणी दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते. आणि साधारणतः मी 4 कांदे घेतलेले आहेत कट करून आणि टोमॅटो 2 घेतलेले आहेत, कारण आपण यामध्ये कैरी पण टाकणार आहोत ना. आता छान कांदा आपला सोनेरी रंगाचा होत आलेला आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण करत जा आणि कमेंटमध्ये जर रेसिपी आवडत असेल तर तेही सांगायला विसरू नका. तर मीडियम गॅसवरच हा कांदा मी सोनेरी रंगाचा भाजून घेतलेला आहे. आता त्यामध्ये जे टोमॅटो कट करून घेतलेला आहे ते टोमॅटो टाकायचा आहे आणि ह्याला एक 2 ते 3 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, टोमॅटो आणि कांदा एकजीव व्हायला मदत होते. चटणी अशी वेगळी वेगळी होत नाही, टोमॅटो एकीकडे आणि कांदा एकीकडे असं होणार नाही आहे. आता छान परतून झालेलं आहे. यामध्ये आपण आपल्याला चवीनुसार तिखट मीठ टाकायचं आहे. तर ही चटणी थोडीशी तिखटच छान लागते, कारण टोमॅटो आंबट असते, आपण कैरी टाकणार आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त टाका. कश्मीरी चिली पावडर टाकलेली आहे आणि साधी चटणी पण टाकलेली आहे. कश्मीरी चिली पावडरमुळे काय होतं, तर याला छान कलर येतो, मस्त लाल भडक. मीठ टाकलेलं आहे. हिंग या इथेही टाकू शकता किंवा एकदम सुरुवातीलाही टाकू शकता. छान हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. हिंग सुरुवातीला मी टाकलेलं नव्हतं, त्यामुळे आत्ता टाकलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला थोडंसं दाबून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, टोमॅटो आणि कांदा एकजीव होण्यास मदत होते. आपण नेहमी चटणी कांदा टोमॅटोची बनवून खातो, पण या पद्धतीने नक्कीच उन्हाळ्यामध्ये बनवून पहा. ही चटणी तुम्हाला खरंच खूप आवडेल, खायला अतिशय चटपटीत अशी लागते. यासाठी मी आता कैरी घेतलेली आहे, साधारणतः अर्धी फोड आहे. आता बारीक खिसणीच्या साहाय्याने मी ही खिसून टाकत आहे. आणि हो, ही कैरी आंबट नाही आहे. जर कैरी आंबट असेल तर तुम्ही याचं प्रमाण अजून कमी करू शकता, कारण टोमॅटोही आंबट असतं आणि कैरी आंबट. बघा, मी एवढी टाकलेली आहे. आणि टोमॅटो आणि कैरीचा आंबटपणा कमी करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे. त्यामुळे काय होईल, चटणी आंबट गोड चवीची होईल आणि खायलाही खरंच खूप छान लागेल. हे टोमॅटो पण आंबट नव्हतं. जर टोमॅटो आंबट असेल ना, तर मग टोमॅटोही आंबट आणि कैरी आंबट, खूप चटणी आंबट होईल. त्यामुळे या पद्धतीने चटणी बनवताना वैशाली टोमॅटो वापरा आणि तोतापुरी किंवा आंबट नसलेली कैरी वापरा. आता छान शिजलेली आहे. शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि चटणीला मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी आपण भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो. अतिशय छान रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. वेगळ्या पद्धतीची चटणी आहे. तर दिसायलाही चटपटीत आणि खायलाही मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. छान आता कोथिंबीर टाकून आपण खाण्यासाठी घेणार आहोत. चला, भेटूया नवीन रेसिपीसोबत.